हाय फ्रेंड्स, आज आपण मस्तपैकी शेजवान नूडल्स बनवूया। तर इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत, बारीक चिरलेला कांदा इथे मी उभा चिरला आहे, तुम्ही बारीक किंवा उभा पाहिजे तसा चिरू शकता। त्यानंतर आवडीच्या भाज्या घालायच्या आहेत। इथे मी सिमला मिरची आणि गाजर असं दोन्ही घालते आहे। याच्यासोबत तुम्ही कोबी किंवा वेगवेगळ्या रंगाच्या सिमला मिरची असतात त्या पण वापरू शकता। सो हे छान आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण आपण नंतर सोया सॉस घालणार आहे। 1 चमचाभर मीठ घालायचं आहे फक्त। आता इथे सोया सॉस घालायचा आहे, रेड चिली, ग्रीन चिली सॉस असे तिन्ही पण सॉसेस घालायचे आहेत। आणि त्यानंतर शेजवान चटणी आपण इथे घालणार आहोत 2 ते 3 चमचे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। ही सगळी प्रोसेस होईपर्यंत एकीकडे मी नूडल्स शिजवून घेतलेले आहेत। त्यात थोडंसं तेल घालून शिजवायला ठेवायचं आहे म्हणजे चिकट होत नाहीत। तर आता आपण हे सगळं सॉसेस घालून भाज्या छान मिक्स करून झाकून ठेवूया आणि एक 5 ते 7 मिनिटं त्याला वाफ काढून घेऊया म्हणजे भाज्या मस्तपैकी शिजतील। आता हे बघा, झाकण उघडल्यानंतर हे असं झालेलं आहे। बघायचं भाज्या शिजल्या की नाही आणि नंतर त्यामध्ये आपण बॉईल करून घेतलेले नूडल्स इथे ॲड करायचे आहेत आणि हे सगळं छान मिक्स करायचं। त्यानंतर आपले शेजवान नूडल्स रेडी झालेले आहेत। सो आता आपण हे सर्व करूया। इथे एक टिप सांगते, नूडल्स बॉईल करून घेतल्यानंतर चाळणीत काढले की लगेच गार पाण्याखाली धुवून घ्यायचे म्हणजे जास्त चिकट होत नाहीत। तर आता हे बघा, इथे मी शेजवान नूडल्स आपले सर्व करते। नक्की ट्राय करा रेसिपी आणि सांगा कशी वाटते। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय। परत भेटूया नवीन रेसिपीसोबत।